आपण जर पाहिलं तर शेती क्षेत्र हे अनिश्चिततेचं मानलं जाताना अलीकडच्या काळात शेती क्षेत्रावर अनेक संकटे आढळताना दिसतात. शेतकरी विविध संकटाचा सामना देखील करताना दिसतोय. सोलापूर जिल्ह्यात नुकताच महापूर आला आणि अतिवृष्टी देखील झाली आणि या अतिवृष्टीत महापुरात शेतकऱ्याची पुरती वाताहत झाली आणि त्याची शेतकऱ्याची सातत्याने एक मागणी आहे की आमच्या मालाला हमी भाव द्या, परंतु ते त्या मागणीची पूर्तता होताना दिसत नाही. त्यामुळेच आता ग्रामीण भागातील शेतकरी एक वेगळा पाऊल उचलताना दिसतोय. आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतोय. आपल्या सोबत उजय पाटील हे तरुण शेतकरी आहेत. त्यांनी एक वेगळा प्रयोग आपल्या शेतीत केला आणि त्यांनी चांगले उत्पन्न देखील घेतलेले आहे, शिक्षण देखील चांगले झालेलं. तर काय सांगाल, नेमका काय प्रयोग केला आहे? आम्ही हे माशाचं तळ स्टार्ट केलेलं आहे. हे लहान मासे आणून मोठे मोठे मासे करून विकायचे सुरुवात केलेली आहे आणि याच्यात आम्हाला अगदी चांगला फायदा आणि चांगलं रिस्पॉन्स भेटलेला आहे. आम्ही आता नवीन नवीन मासे सोडून ट्रायल करणार आणि नवीन नवीन प्रयोग करून बघणार. काय शेती क्षेत्र बघितलं तर तरुण आता नको म्हणतात शेती क्षेत्राकडे वळायला. आपण आता या शेती क्षेत्राकडे वळला तर का प्रयोग करू वाटला आणि आता एकंदरीत काय तयारी केली होती यासाठी आणि काय अडचणी आल्या? शेती क्षेत्र सोडू नये आणि शेती क्षेत्र चांगलं आहे, त्याच्यासोबत आपल्याला एक साईड बिझनेस म्हणून असलं काहीतरी एक पाहिजे. कोंबडीचं तर पाहिजे, माशाचं तर पाहिजे, असं काहीतरी पाहिजे. त्यामुळे आम्ही शेती क्षेत्र करता करता ही सोबत माशाचे तळ सुरुवात केलं आणि याच्यात चांगलं उत्पन्न आहे. आता तळ्यामध्ये देखील प्रकार आहेत, तर हे नेमकं तळ किती एकरात आहे आणि काय पाणी वगैरे याचं किती दिवसाला उपसलं जातं आणि मग खाद्याचं कसं नियोजन असतं? हे आपलं 8 एकराचं आणि 5 एकराचं 8 एकराचे तळ आहे ते आणि तळ्यावर आम्ही एकरी हिशोबाने मासे सोडतो आणि याला पाणी नदीचं आहे आणि विहिरीचं आहे आणि याला पाणी पीएच वाढला तर पाणी बदलावं लागेल, नाही पीएच वाढला तर याला कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष पाण्याला काहीच होत नाही, हेच पाण्यावर चालून जात आहे. पीएच वाढला तर आपण खाली पाईपलाईन आहे ती मोठे मोठे पाईपलाईन सोडावं लागतंय आणि नदीचं आणि विहिरीचं पाणी भरावं लागतंय, चेंज करावं लागतंय. नाही चेंज केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. पीएच वाढला तरी चेंज करावं लागतंय. खाद्याचं शेड्यूल कसं असतं? खाद्य याला फीड म्हणून येत आहे. आपल्याला फीड तयार होत आहे पुण्याला आणि ते फीड आपल्याला पुण्यालाच भेटत आहे आणि मोहोळला भेटत आहे. पोत्यावर फीड खाद्य भेटत याचं 40 किलोचं फीड असतंय, त्याचे 1800 रुपये काहीतरी फीड असतंय. खाली एक दिवस सोडून एक दिवस फीड टाकतो. तर कोणकोणत्या प्रजाती आहेत आणि मग किती दिवसांनी या मोठ्या होतात आणि कधी मार्केटला जातात? ह्याच्यात 4-5 टाईपचे मासे आहेत. ह्याला फंगस आहे, रूपचंद आहे, रव आहे, कटला आहे आणि हे पिल्ले सोडल्यापासून एक 6 महिन्याने ते 8 महिन्यात मार्केटला जाते. ती तर किती मोठे होतात? ती 1.5 ते 2 केजी होऊन जाते. ती रव कटला एक 5 केजी पर्यंत होत आहे. त्याचं भाव कसं असतात आणि एकंदरीत मग सगळा खर्च किती येतो आपल्याला? आपल्याला भाव कमी जास्त होत आहे, कधी फिक्स भाव असत नाही. कधी 70 असतंय, कधी 75 असतंय फंगसचं आणि रूपचंद 80 पासून 120 पर्यंत असतंय. ते आपल्याला एकराला 10 ते 12 टन निघते. ते त्या हिशोबाने 2 वर्षात खर्च निघून जातोय. आता आपण जर पाहिलं तर समुद्रात पण मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते, नदीत काय थोडीफार चालते, धरणात देखील चालते आणि आता आपण या ठिकाणी मत्स्यपालन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात. तर हे माल विकायचं नियोजन, मार्केटचं नियोजन अगोदर कसं करतात? नाही, मोठमोठे व्यापारी आहेत ते, त्यांनी जागेवरही नेते. ते काही अडचण येत नाही आणि कॅश जागेवर देऊन आणि सौदा करून नेते. ते काही अडचण येत नाही. आपण एक उल्लेख केला की बोलताना पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर आपण हे माल विकाय करतात, त्याचं काय कारण? नाही, उन्हाळ्यात मार्केट पण हे असतंय, कमी असतंय, कारण आपल्याला समुद्राचे माल चालू असतंय आणि पावसाळ्यात समुद्रामध्ये शिप सोडत नाही. पावसाळ्यात शिप बंद असते, ती समुद्राचा माल बंद असतंय. त्यामुळे आपल्याला एक चान्स भेटतंय की रेटचं जास्त भेटतं म्हणून एक चान्स भेटतोय. त्यामुळे आपण पावसाळ्यात जास्त माल काढतो. शिक्षण वगैरे किती झालं आणि मग या क्षेत्राकडे का वळाल? माझं शिक्षण 12वी झाला आणि आपली शेती भरपूर होती, त्यामुळे वडीलच्या एक अपेक्षा होती की शेती करावं आणि काहीतरी करावं. त्यामुळं BA करून आपण शेतीमध्ये आलं. शेती करता करता एक साईड बिझनेस म्हणून सुरू केलं आणि
चांगलं वाटल्यावर याला वाढत चाललो. आता मत्स्यपालन करायचं म्हणलं तर याच्यासाठी मोठा खर्च देखील आहे, भांडवल उभं राहावं लागतं. तर आता हे सगळं तयार करायला किती खर्च आला आणि मग शासनाच्या वगैरे काय मदत घेतली आहे? आपण शासनाची काही मदत नाही घेतली आणि करताना थोडाफार केलता. ह्याच्यासोबत अजून एक बिझनेस होता आपला नर्सरी, 15 नंबर रोप तयार करत होतो. त्यासोबत हे केलं आणि त्याचा इन्कम ह्याच्यात घातलं 2 वर्ष. नंतर 3ऱ्या वर्ष आपल्याला पूर्ण इन्कम निघून गेलं. एकंदरीत आता मग किती फायदा होतो आता सगळा खर्च जाऊन? एकंदरीत वर्षाला एक 60 ते 70 लाख रुपये फायदा होतो आणि खर्च आम्हाला टोटल 2 वर्षात 1 कोटी रुपये खर्च आलाय. आपण जर बघितलं तर त्याला मोठं तळ आहे, मोठं क्षेत्र देखील आहे, तर मोठं मनुष्यबळ देखील लागतं. तर किती लोक काम करतात? आपल्यापाशी 10 ते 12 लेबर आहे ती आणि लेबर आपण बिहारनं मागवतो. कारण आपले इथं लेबरची लई शॉर्टेज असतंय. लेबर भेटत नाही. त्यामुळे बिहारचे लेबर म्हणतो. कधी 10 असते ती, कधी 12 असते ती. लेबर मागवतो. आपण आता या तळ्याचं नियोजन करत असताना यावर जाळी देखील टाकल्याचं दिसतंय आणि दोरे देखील काही ठिकाणी बांधले दिसते. तर ते का बांधले? ही झाडी वरचे पक्षी जे आहेत ते पक्षी पिल्ल्याला खाते ती आणि संरक्षणासाठी आपण धारा आणि जाळं घातलेलं आहे. काय तरुणांना का आव्हान कराल? नाही, शेती करणाऱ्यांना आव्हान आहे की आपण शेतीसोबत काहीतरी साईड बिझनेस करावं. साईड बिझनेस केल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही आणि प्रगतीसाठी साईड बिझनेस लय आवश्यक आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी आपल्याला केला असल्याचं पाहायला मिळतं. शेती क्षेत्रावर वेगवेगळी आव्हानं समोर असताना शेती क्षेत्रासमोर या तरुणांनी आणि याच्या घरच्या पाठबळामुळे हा तरुण आता या ठिकाणी हा उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. बदलत्या काळानुसार आता शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतीत बदल करणं गरजेचं झाल्याचं दिसतंय. विशेष न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.